नारायणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आपले सभापती साहेब, पाटील साहेब, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित पत्रकार सुरेश वाणी, आकाश गावडे आणि ज्यांनी ही मीटिंगचं नियोजन केलं ते गावचे पोलीस पाटील गणेश बांगर. हा जो प्रकार या ठिकाणी सुरू आहे आपण सगळ्यांनी पाहिला असेल. आत्तापर्यंत ह्या स्पॉटला 5 वेळा चोऱ्या झालेल्या आहेत. तिकडे खंडोबाच्या माळाच्या इकडं 4 वेळा झालेल्या आहे. गणेशनगरला फक्त पलीकडच्या बाजूने, कारण अलीकडच्या बाजूने वस्ती आहे आणि तिथं फार एकदाच झाले होते आणि पलीकडच्या बाजून जास्त वेळा झाली पलीकडच्या बाजूने, आणि इकडं हंडी वस्ती असलेल्या. आणि प्रत्येक वेळेला चोरी झाल्याच्या नंतर मी स्वतः फक्त परवाच्या दिवशी इथं आणि गणेश खंडोबाच्या माळ्याच्या तिथे जर मी गेलेलो नाही. या पूर्व काळामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून अधिकारी वर्गांना तिथं बोलून घेऊन त्यांच्यासमोर स्पॉट पंचनामा असेल, त्याच्यानंतर FIR दाखल करण्याचं काम असेल, त्याच्यामध्ये हे सगळं साक्ष आहे. तर इथं आम्ही दुबळेश्वर पाणी उपसा योजनेचं सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. आणि गेल्या अनेक वर्षापासून मग ते जे काही प्रॉब्लेम असतील, लाईटीसुद्धा लावलेल्या आहे. पण लाईटी लावल्यानंतर त्यांना अजून सोपस्कर झालं म्हणून त्या लाईटी बंद ठेवलेल्या आहे तिथं. आम्ही ह्या स्पॉटचं सांगतो. आणि त्याच्यातनं मग गेल्या 2 वर्षामध्ये काही हा प्रकार घडला नाही. त्याच्यानंतर आत्ता परवाच्या दिवशी झालं. आम्ही तुम्ही जे काही सूचना केलेल्या आहेत त्या आम्ही आमच्या पद्धतीने 4ही स्पॉटचे 3ही स्पॉटचे जे उपसा सिंचन धारक शेतकरी आहेत आम्ही ते करू. इथला जो विषय आहे, जे काही कॉन्ट्रीब्युशन ग्रामपंचायतीकडून मिळणार आहे त्याच्या व्यतिरिक्त येणारा जो काही खर्च असेल की आमची जी काही उपसा सिंचन संस्था आहे त्याच्यातनं इथला खर्च होईल. इथं इथल्या शेतकऱ्यांना कुणालाही कॉन्ट्रीब्युशन करायची आवश्यकता नाही. जो काही येईल तो, आणि त्याचं इथलं सगळं आहे. आणि आमचं प्रत्येक वर्षी 1 मेला इथं मिटिंग असते. मिटिंगला ह्यावेळेला 6 लोक होती. पण उपसा धारक शेतकरी म्हणजे मोटरी आहेत 51, आणि एका मोटरीमध्ये भागीदार जे आहेत 4-5 जण आहे. आणि मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की सगळ्यांनी या म्हणून. आणि त्याच्यामध्ये काय तुम्हाला सुचवायचं आहे या ठिकाणी, मग सारे इथला गाळा काढला असेल, इथे आलेलं पाणी जे आहे त्याच्यात सगळी कॅनॉलनी आलेली सगळी कचरा येतो, तो गोळा करून काढून आम्ही त्याला बाजूला सांडतो. कारण हेच पाणी परत पिण्याचं स्तोत्र म्हणून त्या ठिकाणी लिफ्टमधनं वापरतात लोक. तर असो, त्याच्यातनं काही नाही. परंतु हे सगळं होत असताना ज्या पद्धतीने आपल्या विभागाने, गृह विभागाने या ठिकाणी म्हणजे ज्या चोऱ्या आत्तापर्यंत होत आलेल्या आहेत, तर ही जी काही घटना घडलेली परवाच्या दिवशी 3 दिवसापूर्वी इथं झालं, त्याच्यानंतर चॅलेंजिंग त्यांनी तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हालाही पण ना आम्हालाही पण. तर तुम्ही काही जरी केलं तरी आम्ही हे करू शकतो. त्यासाठी तुम्हाला विनंती, मी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. आम्ही सर्वजण सगळ्या गावातले म्हणजे लिफ्ट उपसा धारकच नाही, सगळे ग्रामस्थ तिथं येणार होते तुमच्याकडं. परंतु पाटलांबरोबर बोलणं झालं, वाणी साहेबांबरोबर बोलणं झालं. यांनी सगळ्यांनी सांगितलं की आपण तुम्हाला एक संधी देऊ गृह विभागात, की तुम्ही झालेल्या घटनेचा तुम्हालाही चॅलेंज दिलं आहे, आम्हालाही चॅलेंज दिलं आहे. तुम्ही जे आम्हाला सूचना सांगितल्या ते आम्ही सर्व करतो. पण आमची एक तुम्हाला विनंती आहे की ही जी काही घटना झालेली हिचा 8 दिवसाच्या आतमध्ये, आज 15 तारीख आहे, 25 तारखेपर्यंत काही ना काहीतरी त्या ठिकाणी छडा लागला पाहिजे. तो जर लागला नाही तर आम्ही सर्वजण येणार ना पोलीस स्टेशनला. सगळेजण हो येणार. आम्ही त्या दिवशी गेलो, फक्त 4 जण होतो पोलीस स्टेशनला, कोणी आलं नव्हतं. आम्ही सगळ्यांना मेसेज करू. नारायणगाव स्टँडमधनं त्या ठिकाणी मोर्चानी आपल्याला निवेदन देण्यासाठी पोलीस स्टेशनला येऊ, एवढं तुम्हाला उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने सांगतो. आपण आलात, आमचे सगळे समस्या समजून घेतल्या, तुम्ही प्रयत्न करतात, करत नाही असा आमचा तुमच्यावरती आरोप नाही. फक्त हे जे काय आहे, जो सोकला आहे त्याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे. तुम्ही सूचना केल्याच्या सगळ्या याचा आम्ही अंमलबजावणी करतो. धन्यवाद.